हॅलो स्टुडंट, आज आपण प्रॅक्टिस सेट 21 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 21 मधला फर्स्ट क्वेश्चन, अँगल एसीडी. फिगर मध्ये बघा, अँगल एसीडी इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. द मेजर ऑफ अँगल A अँड अँगल B आर इक्वल. ओके, म्हणजे अँगल A चा आणि अँगल B चं मेजरमेंट काय इक्वल सांगितलं आपल्याला. इफ मेजरमेंट ऑफ अँगल ACD म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट किती दिलंय 140 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ अँगल A अँड B. ओके, म्हणजे आपल्याला एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट दिलंय. आता ह्या एक्सटेरियर अँगल ACD चे रिमोट इंटेरियर अँगल कोणते आहेत, अँगल A अँड अँगल B. ओके, आणि प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला, द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या मेजरमेंटच्या सम इतकं म्हणजे बेरजे इतकं असतं. बरोबर. तर आपल्याला काय सांगितलं अजून की अँगल A अँड अँगल B आर इक्वल. इक्वल म्हणजे काय की अँगल A चं जेवढं मेजरमेंट आहे तेवढंच कशाचं मेजरमेंट आहे, अँगल B चं. मग सपोज जर आपण अँगल AX कन्सिडर केला मेजरमेंट आणि अँगल B चं सुद्धा मेजरमेंट X कन्सिडर केलं तर अँगल ACD चं बाय प्रॉपर्टी काय येणार आहे, X प्लस X 2X इज इक्वल टू काय येणार 140. करेक्ट. मग आपण कसं लिहायचं ते पाहूया. अँगल मेजरमेंट ऑफ अँगल ACD आपल्याला 140 डिग्री दिलाय. X आपण A आपण कन्सिडर करतोय X डिग्री आणि B सुद्धा आपण काय कन्सिडर करतोय X डिग्री. ओके, मग आपण अजून काय केलंय, लेट मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल B हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आपण कन्सिडर काय केलं, मेजरमेंट ऑफ अँगल A अँड मेजरमेंट ऑफ अँगल B काय कन्सिडर केलाय X डिग्री. ओके, हे आपण काय केलंय कन्सिडर केले. मग बाय प्रॉपर्टी कोणती प्रॉपर्टी बघितली आपण, द प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. काय प्रॉपर्टी, मेजरमेंट ऑफ अँगल ACD इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B. म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट हे त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या बेरजे इतकं असतं. बरोबर. मग आता मेजरमेंट ऑफ अँगल ACD किती दिला आपल्याला 140 डिग्री. बरोबर. मी इथं टाकलं 140 डिग्री आणि मेजरमेंट ऑफ अँगल A काय कन्सिडर केलाय आपण X आणि मेजरमेंट ऑफ अँगल B सुद्धा काय कन्सिडर केलाय X डिग्री. ओके, त्या व्हॅल्यू टाकल्या. मग आता 140 डिग्री इज इक्वल टू X डिग्री प्लस X डिग्री 2X डिग्री. 2 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार डिवाइड. देअरफॉर 140 अपॉन 2 इज इक्वल टू X डिग्री. 2 1 जा 2, 2 7 जा 14 and 0 as it is. ओके, मग आपल्याला काय मिळालं, X डिग्री इज इक्वल टू 70 डिग्री. ओके, आणि आपण काय केलंय X डिग्री काय अजून केलाय, मेजरमेंट ऑफ अँगल A अँड मेजरमेंट ऑफ अँगल B. ओके, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू किती X कन्सिडर केला होता पण X ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 70 डिग्री इज इक्वल टू काय मिळालं 70 डिग्री. ओके, आले लक्षात. गुड. सेकंड एक्झाम्पल पाहूया. युझिंग द मेजर ऑफ द अँगल गिवन इन द फिगर अलॉंग साइड फाइंड द मेजर ऑफ द रिमेनिंग 3 अँगल्स. ओके, आपल्याला फिगर दिली आहे. फिगर मध्ये काय दिसतंय तुम्हाला बघा, अँगल FOE दिसतोय, अँगल BOC दिसतोय. बरोबर. हे दोन रेज मुळे फॉर्म झालेले आहेत. हे एकमेकांचे काय झाले, व्हर्टिकली अपोजिट अँगल आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हटल्यावर हा जर 4y असेल तर हा सुद्धा किती असणार आहे 4y असणार आहे. ओके, नंतर अँगल COD आणि अँगल AOF म्हणजे ह्या अँगलला हा काय असणार आहे व्हर्टिकली अपोजिट. म्हटल्यावर हा काय असणार आहे 6y म्हणजे त्याच्या अपोजिट साइडला, आणि 8y च्या अपोजिट EOD हा सुद्धा किती असणार आहे 8y. हे एकमेकांचे काय झाले व्हर्टिकली अपोजिट अँगल आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात. ओके, तर आपल्याला काय करायचे, ह्या सर्व अँगलचं मेजरमेंट काय करायचं फाइंड आउट करायचं. ओके, अशी फिगर दिली आहे.
आता अँगल FOE हा 4y म्हटल्यावर अँगल BOC हा किती असणार आहे 4y आणि अँगल COD हा 6y म्हटल्यावर अँगल AOF सुद्धा किती असणार आहे 6y. व्हर्टिकली अपोजिट अँगल हा किती असणार आहे 8y. ओके, तर आपण लिहून घेऊया मेजरमेंट ऑफ अँगल BOC इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल FOE इज इक्वल टू किती आहे 44y डिग्री. का, कारण की काय ते व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, त्यानंतर आता बघा ही जी स्ट्रेट लाईन फॉर्म झाली दिसते सगळ्यांना FOC ही स्ट्रेट लाईन दिसतीये. आता ही स्ट्रेट लाईन फॉर्म होताना कोणकोणते अँगल येतात FOA, AOB आणि BOC. ओके, हे 3 अँगलची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतंय ही स्ट्रेट लाईन मिळतीये. करेक्ट आहे. आणि स्ट्रेट लाईनचं मेजरमेंट किती असतं 180 डिग्री. ओके, मग आपण काय करणार आहे मेजरमेंट ऑफ अँगल FOA हा वाला छोटा अँगल प्लस मेजरमेंट ऑफ अँगल AOB प्लस मेजरमेंट ऑफ अँगल BOC किती असणार आहे मेजरमेंट ऑफ अँगल FOA एवढा FOC एवढा आणि मेजरमेंट ऑफ FOC हे काय आहे स्ट्रेट अँगल आहे बरोबर. मेजरमेंट ऑफ अँगल FOC इज इक्वल टू 180 डिग्री. कारण किती काय आहे मेजर्स ऑफ अ स्ट्रेट लाईन म्हणजेच काय तो एक स्ट्रेट अँगल फॉर्म होता. ओके, आता FOC चं मेजरमेंट 180 डिग्री इथे टाकलं. देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल FOA प्लस मेजरमेंट ऑफ अँगल AOB प्लस मेजरमेंट ऑफ अँगल BOC इज इक्वल टू किती टाकणार आता आपण 180 डिग्री. FOA किती मिळालाय तुम्हाला 6y, AOB किती आहे 8y आणि BOC किती आहे 4y इज इक्वल टू 180 डिग्री. ऍडिशन केली 6 प्लस 4 10, 10 प्लस 8 18y इज इक्वल टू 180 डिग्री. 18 इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होणार डिवाइड y डिग्री इज इक्वल टू 180 डिवाइडेड बाय 18. 18 1 जा 18 and 0. Therefore y डिग्री इज इक्वल टू 10. ओके, पण आपल्याला मेजरमेंट कोणकोणते माहिती आहेत 4y डिग्री 6y डिग्री अँड 8y डिग्री. करेक्ट. आता यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया y ची 10 म्हणजे काय येणार 4 इंटू 10 विच इज इक्वल टू 40 डिग्री 6 इंटू 10 इज इक्वल टू 60 डिग्री अँड 8 इंटू 10 इज इक्वल टू 80 डिग्री. ओके, जे आपल्याला इथं अँगल्स मिळाले होते. ओके, मग आता सर्व अँगल्सचं मेजरमेंट लिहून घेऊया. मेजरमेंट ऑफ अँगल AOB इज इक्वल टू कोणता आहे मेजरमेंट ऑफ अँगल DOE. DOE किती तो 8y. 8y म्हटल्यानंतर आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली 80 डिग्री म्हणजे इथं किती असणार आहे 80 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल BOC इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल FOE. FOE किती आहे 4y. 4yचं मेजरमेंट किती मिळालं 40 डिग्री म्हटलं इथं किती येणार आहे 40 डिग्री. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल COD इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल FOA विच इज इक्वल टू 6y. 6yचं मेजरमेंट किती आहे 60 डिग्री. हे काय झालंय ऑल अँगल्स काय केलं मेजरमेंट आपण फाइंड आउट केलं.